आज 21 एप्रिल रोजी परभणी शहराच्या अक्षदा मंगल कार्यालयात परभणी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार पक्ष व मित्र पक्ष यांच्या वतीने आज यांच्या प्रचारार्थ परभणी विधानसभा मतदारसंघातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व मान्यवरांचे संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी मंचावर खासदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव, परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील, खासदार फौजिया खान, संतोष बोबडे, विजयजी गव्हाणे, बाळासाहेबजी जाधव, विवेक नावंदरकर, भगवान वाघमारे, नदीम इनामदार, मारुती पहिलवान, भीमरावजी हत्तेंबिरे, तैशीन खान, विकास लंगोटे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की खासदार बंडू जाधव हे मागच्या 30 वर्षापासून परभणी जिल्ह्यातील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे। सर्वसामान्य परभणीकर यांच्या विविध प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला। त्यांचं परभणी जिल्ह्यासाठी योगदान आहे, म्हणून आपल्या हक्काच्या असणाऱ्या संजय उर्फ बंडू जाधव यांना निवडून द्या। खासदार बंडू जाधव यांनी यावेळी म्हणाले की बारामती आणि माढा ही जागा सुरक्षित करण्यासाठी महादेव जानकर यांना परभणीमधून उमेदवारी देऊन मराठा आणि ओबीसी यांच्यात फूट पाडून ही निवडणूक लढविण्यात येत आहे। महादेव जानकर यांनी परभणीसाठी काय केले? त्यांना भाजपने आयत्या वेळी उमेदवारी दिली। मी तुमच्या हक्काचा माणूस आहे, अर्ध्या रात्री कधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे। जो माणूस पाच वर्ष आई वडिलांना भेटत नाही, स्टेशनवर झोपतो, कुठेतरी खातो, कुठेही राहतो, तुमचं काय मदत करणार आहे? म्हणून अफवा बोलता आमिषाला बळी न पडता मोठ्या संख्येने सर्वांनी येणाऱ्या 26 तारखेला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करावे असे आवाहन यावेळेस संजय उर्फ बंडू जाधव यांनी केले। त्यानंतर स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। निमित्त काढायचं, त्याची चर्चा, त्याचं वेगळं विषयांतर करायचं असं व्हायला नको। निवडणूक कोणासोबत आहे, कोणाची आहे, आपल्याकडे आलेला पुढचा उमेदवार कोण आहे, कुठून आलाय, कशामुळं आलाय, त्या राष्ट्रवादीला आणि भारतीय जनता पार्टीला त्यांच्या बारामतीच्या आणि माढ्याच्या 2 जागा सेट करायसाठी त्यांना इथे पाठवले का? सगळं हे मोठ्या पवार साहेबांनी त्यांना ती माढ्याची जागा दिली होती, सगळी तयारी झाली, पुन्हा तिकडे का पळाले हे नाही कळलं। मग ते आता तिकडे पळाले म्हणजे उद्या तुमच्यासोबत तिकडे याची गॅरंटी आहे का? आम्ही एका आमदाराला निवडून दिलं, विप्लव बजोरिया। आम्हाला वाटतं मोठा माणूस आहे, असा आहे, तसा आहे, म्हणजे कसं आंदोलन यायचं भोवताली बघायचं अशी सोय। आम्ही त्यांना खूप, पण ती पुन्हा आम्हाला भेटला नाही, तुम्हाला तर दूरच राहील। त्यामुळं आपल्याच्या पायथ्याला कधीही बसलेलं बरं शेजाऱ्याच्या उशाला बसण्यापेक्षा। त्यामुळे ह्या अनुषंगाने मी एवढीच विनंती करेन की काही महत्वाच्या समस्या आता दबाला फौजिया खान मॅडमना सांगितलं की बाबा डॉक्टर्स लोकांचे इश्यू आहेत, आमच्या मेडिकल असोसिएशनवाल्याचे बी काही विषय आहेत, यांची बी संघटना ते ठेवणार नाहीत, ते आता नॉमिनेटेड संस्था करणार आहेत, इलेक्टेड नाही। डॉक्टर्सचाही तसाच एक महत्वाचा प्रश्न आहे। डॉक्टर कालानी साहेब यांनी माझ्याकडे सगळं शिष्टमंडळ आलं होतं, सुरवसे साहेब, तर ह्या लोकांनी सुद्धा सांगितलं की ह्यांच्या सुद्धा मोठ्या समस्या, त्या ठिकाणी एक सेमिनार होतं, त्यावेळेस त्याची भेट व्हायची, पण मी काही त्यावेळेस भेटू शकलो नव्हतो। पण ज्या ज्या काही समस्या असतील त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी ज्या गोष्टी आमच्या अधिकारात असेल त्या आम्ही पूर्णत्वानं त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। परंतु या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही बघितलं की आरोप प्रत्यारोप कोणत्या लेवलला जाऊन करतील त्याची काही। आता पुणेमध्ये होतो मी साहेब, पुणे नगरपालिकेमध्ये 3 समाज समान आहेत आणि त्या 3 समाजाने माझं समर्थन केले आणि 1000 लोक घेऊन रॅली चालू होती वार्डात। त्या पुणेमध्ये सलग सगळ्या विधानसभेची गंगाखेडची बरोबरी करतो। एकही नगरपालिका मायनस होणार नाही, तुम्हाला सांगतो। घनसावंगीतून आम्ही किमान 50च्या पुढी, जास्त किती होणार ते मी सांगत, तीच परतूरची परिस्थिती, तीच पातळीची परिस्थिती। आमदार साहेबांना सांगितलं ही परभणी विधानसभा आहे, आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी अस्तित्व आहे, या ठिकाणी 1 लाखाचं मताधिक्य आपल्याला मिळालंच पाहिजे। कारण हे सगळं बाहेरचा विषय आला, लोकांचा विषय आला तर मी कधी म्हणतोय नसतो तुम्हाला। मागच्या वेळेस मी 31,000 ह्या शहरात मायनस होतो, मी कधी रोष व्यक्त केला नाही कोणावर, कारण सत्य परिस्थितीला समोर जावं लागतं।
सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. पण आज मी बाहेरचा उमेदवार असल्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा करतोय की तुम्ही कुठलेही अंधभक्त होता न होता आपला माणूस आहे ना त्याच्या मागात, ही भूमिका तुमची सगळ्याची असली पाहिजे. 1 लाखाच्या घरी सुद्धा आपण जातो की आपल्याला अभिमानानं सांगा. मग तुमच्याच मनामध्ये काय असेल तर तुमचा क्वेश्चन का, तर मग काही होऊ शकते. पण ह्या ठिकाणचा प्रत्येक माणूस आज पेटून उठलेला आहे. तुम्हाला सांगतो, या व्यासपीठावर बसलेल्या आमच्या एकाच्याही हातात आता ही निवडणूक राहिलेली नाही. ही निवडणूक सगळी जनतेने हातात घेतली आहे. या ठिकाणी जनताच या निवडणुकीला समोर जाते. राज्यात मी एवढ्या निवडणुका लढल्या, एवढा प्रतिसाद मला आयुष्यात कधी भेटला नाही. चला, कोणाला आम्हाला बोलवायला लागायचं, चल बाबा ये इकडं, त्याचा रुसवा फुगवा काढण्याचं किती होत होता. पण ह्या वेळेस कोणाला चल सुद्धा म्हणायची गरज नाही, हे सुद्धा म्हणायची गरज नाही. सगळ्या समाजातले लोक. आणि ओबीसी जीबीसी काही नाही, तुम्ही आता झोपीत राहू नका. ओबीसी मध्ये सुद्धा निम्म्याच्या वर मतदान घेऊन टाकले तुम्हाला सांगा. कारण आमचे तेवढे जिव्हाळ्याचे संबंध आहे सगळ्या समाजातल्या लोकांशी. मी एक शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये वक्तव्य केलं की बाबा दलित मुस्लिम समाजाची मतं आमच्याकडे कधी येत नव्हती. आणि हे पहिला प्रसंग आहे की दोन्ही समाजाची मते आपल्यासोबत आली. आता हे दोन्ही समाजाची मतं बाजूला ठेवा, पण हिंदू मतामध्येच आपल्याला भारतीय जनता पार्टीचा पराभव करायचा आहे. आणि हे दोन्ही मतं आपल्याला बोनस म्हणून मिळतील. हे संभाषण एकीकडे की भारतीय जनता पार्टीने त्याच्यामध्ये कटछाट करून दाखवले की आम्हाला हिंदू दलित आणि मुस्लिमाच्या मताची गरजच नाही. म्हणजे त्यांचा सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे, त्यांचे मास्टर माइंडले भारी वरून सगळे किती राबवते. इथं जोरावर त्यांनी मेडिकल कॉलेज इथं मंजूर केलेलं आहे. 1 नाही तर 2 मेडिकल कॉलेज आज परभणीमध्ये सुरू झाले. जे रहाटीचा बंधारा आहे ते आमचं शिवसेनेच्याच काळात झालेला आहे. वीरकुमार सभागृह शिवसेनेच्याच काळात झालेला आहे. उड्डाणपूल शिवसेनेच्याच काळात झालेला आहे. जे काही नॅशनल हायवेचे रस्ते झालेले सन्मानित खासदार साहेबांच्या प्रयत्नातूनच या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सन्मानित खासदार साहेबांच्याच काळामध्ये ते पण झाले. प्रकाशगडावर मोर्चा काढला, लोकांना शेतकऱ्यांचं वीज प्रश्न होता, तर स्वतःच्या सरकारमध्ये वीज प्रकाशगडावर मुंबईला जाऊन आंदोलन केलं. हे सुद्धा काम तुम्ही केलं असलं तर खासदार साहेबांनीच केलेलं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला विसरता कामा नये. शेवटी आपल्याला समाजाला उत्तर द्यायचे की आपण काय केलं तर आम्ही अशा गोष्टी केल्या. हे जबाबदारीने सांगणारे तुम्ही सगळे लोक असल्यामुळं परत एकदा तुम्हाला जास्त बोलणार नाही. एवढंच आवाहन करेन की सन्मान्य खासदार साहेब यांच्या जे महायुतीचे उमेदवार आहेत आपले, त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास आणि पुढे अजून 5 वर्ष होणारा विकास, याचा सगळ्यांचा आपल्याला एक इव्हॅल्युएशन करायचं असेल तर निश्चित खासदार साहेबांना परत एकदा आपल्याला लोकसभेमध्ये 3ऱ्यांदा हॅट्रिक करून पाठवायचं आहे. त्यासाठी जबाबदारी ही तुमची आमची सर्वांची.